नमस्कार मुख्यमंत्री महोदय. मला वाटतं मुख्यमंत्रीच हे करू शकतात. हे मला महोदयांना विचारायचं आहे. यावर उपाय काय ते कृपया सांगा ना. मी शासनाचं अभिनंदन करतो. हा सवाल कोणाला विचारायचा, मी यावर तोडगा काढला माझी पाहिजे. एक नम्र विनंती आहे की प्रश्न तर अडतातच ना. आपण राज्याचे मुख्यमंत्री यावर उपाय काय ते आहात. हा कृपया सवाल कोणाला यावर विचारायचा. उपाय काय ते कृपया धन्यवाद सांगा ना. मुख्यमंत्री साहेब, खूप चांगलं काम करता. आम्हाला ही एक यावर उपाय काय ते कृपया ते सांगा अजून ना. लोकांपर्यंत मुख्यमंत्री महोदय ही जटिल समस्या सोडवण्यासाठी मला वाटतं मुख्यमंत्रीच हे करू शकतात. किती समस्या आहे. नमस्कार, मी मुख्यमंत्री बोलतोय मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. मागच्या वेळी आपण शेती आणि शेतकऱ्यांसमोरील समस्या या संदर्भात चर्चा केली होती आणि आपल्या सर्वांचे, महाराष्ट्रातील तमाम जनतेचे मी आभार मानतो की ज्या प्रकारचा सकारात्मक रिस्पॉन्स या कार्यक्रमाला मिळाला, त्यातनं या कार्यक्रमापाठची जी भावना आहे ती यशस्वी झाल्याचा मला प्रत्यय आला. कारण शेवटी जनतेसोबत, समाजासोबत जोपर्यंत आपला संवाद होणार नाही, चर्चा होणार नाही, त्यांच्या मनात काय आहे, आपण काय करतोय याचा सेतू जोपर्यंत तयार होणार नाही, तोपर्यंत अपेक्षित यश आणि विकास दोन्ही होऊ शकत नाही. आज प्रामुख्यानं आपण जो विषय निवडला आहे तो शिक्षण क्षेत्रातला विषय आहे. आपल्याला माहिती आहे की प्राचीन भारत हा शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत संपन्न होता. आपल्याकडे नालंदा, तक्षशिलासारख्या विद्यापीठांची निर्मिती, ज्यावेळेस जगाला विद्यापीठ काय आहे हे माहितीही नव्हतं, त्या काळामध्ये आपण करू शकलो आणि अत्यंत समृद्ध अशा प्रकारचा वारसा या विद्यापीठात चालायचा आणि जगभरातले लोक या विद्यापीठांकडे आकर्षित व्हायचे. अशा प्रकारची शैक्षणिक अवस्था देखील आपण बघितली. अगदी ज्या लोकांना असं वाटतं की या देशामध्ये शिक्षणाचा प्रसार हा इंग्रजांच्या राजवटीने केला, त्यांनीही जर इतिहास लक्षात घेतला तर ज्यावेळी इंग्रज हे भारतामध्ये आले त्यावेळी इंग्लंडमध्ये 2000 उच्च दर्जाच्या ग्रामर स्कूल्स चालायच्या आणि त्याचवेळी इंग्रजांनी ज्याला मद्रास प्रेसिडेन्सी म्हटलं, त्या ठिकाणी 12,000 उच्च दर्जाचे विद्यालय ही चालायची. त्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या आपण नेहमीच पुढारलेले होतो. मात्र आपल्या सर्वांना ज्ञात आहे की लॉर्ड मेकालेने एक जे पत्र लिहिलं आहे, त्या पत्रात भारताचं वर्णन करताना भारत कसा संपन्न आहे, तो कसा सुसंस्कृत आहे, त्या ठिकाणी शिक्षण कसं चांगल्या दर्जाचं आहे, हे लिहित असताना या देशाला जर गुलाम करायचं असेल तर या देशातली शिक्षण व्यवस्था ही संपवली पाहिजे, इथली संस्कृती संपवली पाहिजे. अशा प्रकारचे विचार हे वारंवार त्या काळामध्ये मांडण्यात आले. पण खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे ओळखलं शिक्षणाचं महत्त्व काय आहे आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते वाघिणीचं दूध पिल्याशिवाय कोणीही बलवान होऊ शकत नाही, हे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिक्षणा विना काय काय होतं हे आपल्याला सांगितलं
आणि कसा व्यक्ती शिक्षणामुळे, शिक्षणाच्या अभावामुळे गुलामीत गेला, कशी त्याची मती गेली, गती गेली, हे सगळं आपल्याला सांगितलं. आणि मग देशामध्ये अनेक आमच्या पुढाऱ्यांनी इंग्रजांच्या काळामध्येही शिक्षणाचा आणि भारतीय शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे हा प्रयत्न सुरू केला. आणि म्हणून शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे. गेली 10-15 वर्ष असरचा अहवाल, केंद्र सरकार असर या संस्थेची नियुक्ती करते आणि राज्यातल्या शिक्षणाचा दर्जा काय आहे या संदर्भातला अहवाल ते देतात. आणि साधारणपणे गेले 15 वर्ष त्यांच्या अहवालामध्ये महाराष्ट्राचा विचार आल्यानंतर कमी अधिक प्रमाणात 5वीतल्या 60% मुलांना 3रीतलं पुस्तक वाचता येत नाही, 3रीतल्या 60% मुलांना 1लीतलं पुस्तक वाचता येत नाही, साधे पाढे येत नाही, गणित येत नाही, असा सातत्याने अहवाल होता. आणि महाराष्ट्राला कधी 13वा, कधी 14वा, कधी 15वा, तर कधी कधी 18वा क्रमांक मिळत होता. आपलं सरकार आल्यानंतर आपण प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान हातामध्ये घेतलं आणि प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानाच्या अंतर्गत शाळा डिजिटल करायच्या आणि शाळेचं लर्निंग आउटकम 100% करायचं. आपण आनंददायी शिक्षण पद्धती आणि विविध प्रकारच्या शिक्षण पद्धती विकसित केल्या. आणि 100% लर्निंग आउटकमचा अर्थ काय आहे, तर जो ज्या ग्रेडमध्ये शिकतो त्या ग्रेडचं त्याला पूर्ण ज्ञान असलं पाहिजे, तर त्या ग्रेडमध्ये तो विद्यार्थी शिकतोय असं आपण समजू. आणि त्याच्या अनेक चाचण्या आपण तयार केल्या. आणि आज मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या 40,000 शाळा या आता आपण 100% लर्निंग आउटकमच्या केल्या आहेत. जो ज्या ग्रेडमध्ये आहे त्या ग्रेडचं पूर्ण नॉलेज त्याला आहे. आणि मागील वर्षीच्या असरच्या अहवालामध्ये महाराष्ट्र एकमेव राज्य असं होतं की ज्यांनी 10%ची जंप केली. आणि आता आपण 18व्या क्रमांकावरनं 16व्या क्रमांकावरनं 3ऱ्या क्रमांकावर देशामध्ये आलो आहोत. पण हे करून अजून आपलं समाधान नाही आहे. आपल्याला पहिला क्रमांक घ्यायचा आहे आणि 100% शाळा या आपल्याला प्रगत करायच्या आहेत, म्हणजे त्याचं लर्निंग आउटकम 100% करायचं आहे. पुन्हा एकदा आमच्या सर्व शिक्षक, अध्यापक, प्राध्यापक, मुख्याध्यापक या सर्वांना जे देशामध्ये मानव संसाधनाची निर्मिती करतात, जे देशाच्या भविष्याची निर्मिती करतात, त्या सर्व गुरुजनांना या ठिकाणी प्रणाम करून माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी सुबोध भावे. मी मुख्यमंत्री बोलतो या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या राज्याचे प्रमुख आपल्या समस्या जाणून घेतात आणि त्याचं निवारणही करतात. आपल्या आयुष्यात शिक्षणाचं अभूतपूर्व महत्त्व आहे. शिक्षणाच्या जोरावरच आपण एक चांगलं आयुष्य घडवू शकतो. प्रत्येक यंत्रणेत काही ना काहीतरी लूपहोल्स असतात आणि ती भरून काढायची असतील तर गरज असते संवादाची. हा संवाद आता आपण साधतो. खाजगी शाळांची फी वाढ आणि डोनेशन याबाबत पालक नेहमीच साशंक असतात. आजचा आपला पहिला प्रश्न यालाच अनुसरून आहे. प्रशांत मारुती मिरजकर, जे कोल्हापूरचे रहिवासी आहेत, त्यांनी ईमेलद्वारा खाजगी संस्थांच्या फी वाढीबाबत प्रश्न पाठवलाय. तो प्रश्न असा आहे: इंग्रजी आणि खाजगी शाळांमधील डोनेशन यामुळे पालक वर्ग संभ्रमावस्थेत आहे. अशा परिस्थितीत इंग्रजी शाळा बंद करून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचा दर्जा उंचावणं गरजेचं आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, या मृतप्राय होत असलेल्या प्राथमिक शाळांना पुन्हा जीवित करणार आहात का, आणि जर करणार आहात तर मग त्या कशा प्रकारे? पुढचा अजून एक प्रश्न आपल्याला आलेला आहे. तसेच मीनाक्षी पाटील यांनी सुद्धा ईमेलनी याच विषयावरती एक प्रश्न पाठवला आहे. त्यांचा प्रश्न आहे: महाराष्ट्राची सध्याची स्थिती पाहता फक्त श्रीमंतासाठीच शिक्षण असं एका प्रकारचं अघोषित आरक्षण सुरू आहे. शिक्षणाचं बाजारीकरण थांबवण्याची जबाबदारी ही शासनानं घ्यावी. पाहूयात माननीय मुख्यमंत्री काय उत्तर देत आहेत. ते पहिल्यांदा तर मला हे मान्यच नाही की आता जिल्हा परिषदेच्या शाळा या मृतप्राय होत आहेत. कारण मागच्या वर्षी खाजगी शाळांमधनं 15,000 विद्यार्थी हे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आले आहेत. शेवटी शिक्षणाचा दर्जा वाढला
म्हणजे मी धुळ्याच्या काही पालकांशी बोललो, कारण तिथे मोठ्या प्रमाणात मायग्रेशन झालं, रिव्हर्स मायग्रेशन. तर ते असं म्हणाले की हो, त्या शाळा चांगल्या वाटल्या आम्हाला, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं होतं, म्हणून आम्ही त्या शाळेमध्ये मुलांना घातलं, पण मुलं शिकत नाही आहेत, केवळ इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे. आणि म्हणाले त्याचवेळी आम्ही गेल्या वर्षभरात आमच्याच आजूबाजूची जी मुलं शासनाच्या जिल्हा परिषद शाळेत शिकत आहेत त्यांचं ज्ञान बघितलं तर ते वाढतं आहे, आणि म्हणून आता आम्ही पुन्हा परत आलो आहे. आणि काही गावांमध्ये तर पालकांनी जो पहिला दिवस शाळेचा असतो त्या दिवशी प्रभात फेरी काढून आपल्या मुलांना शाळांमध्ये आणलं. त्यामुळे एक हे मोठं अभियान चाललेलं आहे. आणि खाजगी शाळा ज्या आहेत त्या खाजगी शाळा, इंग्रजी शाळा यांचंही प्रॉफिटिअरिंग होऊ नये याकरता आपण एक फी रेग्युलेटरी अथॉरिटी मागच्या काळात तयार केली होती. पण त्याच्यामध्ये ज्या प्रकारे इफेक्टिव्हली आपली उच्च शिक्षणाची फी रेग्युलेटरी अथॉरिटी काम करते आहे तेवढ्या ऑब्जेक्टिव्हली ती करू शकत नाही, कारण त्या कायद्यात काही त्रुटी आहेत. आणि म्हणून आपण एक कमिटी देखील न्यायमूर्ती पळशीकरांची तयार केलेली आहे, आणि त्या माध्यमातून त्या कायद्यातल्या त्रुटी दूर करून जो काही रिझनेबल त्यांना सरप्लस हवा आहे शाळेमध्ये गुंतवणूक करायला तो तर मिळाला पाहिजे, पण प्रॉफिटिअरिंग करता येणार नाही याबद्दलचे सगळे नियम आपण तयार करतो आहोत. विशेषतः प्रोफेशनल कॉलेजेसमध्ये आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह फी रेग्युलेटरी अथॉरिटी तयार करून त्या अथॉरिटीच्या माध्यमातून प्रत्येक कॉलेजची फी मान्य करून घ्यायला पाहिजे होती. पण दुर्दैवाने अनेक शिक्षण सम्राटांच्या दबावाखाली आम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह फी रेग्युलेटरी अथॉरिटीचा कायदा केला नाही, आम्ही फी रेग्युलेटरी कमिटी तयार केली. आणि एका केसमध्ये हायकोर्टाने जेव्हा विचारलं तर ॲफिडेव्हिटवर त्या कमिटीने सांगितलं आहे की आमच्याकडे एक रिटायर्ड न्यायाधीश आहे, 4 पार्ट टाईम CA आहेत आणि 2 BCom ग्रॅज्युएट आहेत, आणि 1500 कॉलेजेसची फी आम्हाला ठरवावी लागते. त्यामुळे आम्ही डिटेलमध्ये जात नाही, कॉलेजेसनी जे सांगितलं ते सत्य मानतो आणि ती फी देतो. आणि त्यातनं इतकं प्रॉफिटिअरिंग झालं आणि फी अनिर्बद्ध वाढायला लागली. दरम्यानच्या काळात राज्य सरकारनं अनेक घटकांकरता SC असेल, ST असेल, OBC असेल यांच्याकरता फी प्रतिपूर्तीची योजना आणली. या योजनेचा तर कॉलेजेसनी जणू काही प्रॉफिटिअरिंग करता आता हे आपल्याला एक टूल मिळालं अशा प्रकारे त्याचा उपयोग त्यांनी केला. आता आपली अथॉरिटी तयार झाल्यानंतर अनेक कॉलेजेसचे फी खाजगी कॉलेजची 30%, 35%, 40% आता कमी होते. आणि एवढंच नाही तर आता आपण राजश्री शाहू महाराज योजना तयार केली की ज्या योजनेमध्ये आपण सर्व जाती धर्माच्या लोकांना आता शिष्यवृत्ती देतो आहोत. ते अल्पसंख्याक असो, बहुसंख्याक असो, कुठल्याही जातीचे असो, धर्माचे असो. पण ही देत असताना आपण ज्या जुन्या योजना आहेत त्या योजनांचं मूल्यमापन करण्याकरता SIT तयार केली. आपल्याला आश्चर्य वाटेल, हजारो कोटी रुपयाचा घोटाळा त्याच्यामध्ये बाहेर येतो आहे. एकच विद्यार्थी 3 कॉलेजेसमध्ये दाखवलेला आहे आणि त्याच्या नावाने 3 कॉलेजेसनी फी उचललेली आहे. त्यामुळे आपण जर आता त्याला कंप्लीट आधार बेस्ड आणि नवीन प्रकारचा आम्ही त्याच्यामध्ये फी प्रतिपूर्तीची योजना आणतो आहे. माझा अंदाज असा आहे की किमान राज्य सरकारचे याच्यामध्ये दर वर्षाला 400 ते 500 कोटी रुपये वाचतील. म्हणजे एकीकडे जे गरजू विद्यार्थी आहेत ते पैसे नाहीत म्हणून शिक्षणाअभावी राहणार नाहीत, आणि दुसरीकडे शिक्षणाचा जो व्यापार चालला आहे, जो बाजार चालला आहे तो आपण बंद करू शकू. हे खऱ्या अर्थानं आपलं फलित. खरं तर शिक्षण म्हणजे ज्ञानाची देवाणघेवाण, आणि या पवित्र क्षेत्राचं व्यापारीकरण होणं हे खरंच दुर्दैवी आहे. व्यावसायिकता आणि बाजारीकरण यातली सीमारेषा आपण ओळखायला हवी. भारतीय राज्यघटनेनं अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय सर्वांनाच शिक्षणाचा समान हक्क मिळवून दिला आहे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याची वाट मोकळी करून दिली. स्टुडिओमध्ये हजर असलेल्या अन्सारी सादियानं अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनेचा लाभ घेतला आहे. तिने आपला अनुभव माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितला. सर, गुड आफ्टरनून सर. मेरा नाम अंसारी सादिया है. मैं भिवंडी से हूँ. मैं अभी करंटली इंजीनियरिंग कर रही हूँ MH साबू सिद्दीक कॉलेज से. मुझे एजुकेशन लोन की ज़रूरत थी तो मैंने मुझे पता चला मौलाना आज़ाद अल्पसंख्यक के बारे में, लोन स्कीम के बारे में, तो मैंने अप्लाई किया उसके लिए और मुझे कन्वीनियंटली मिला भी. बट बहुत सारे ऐसे लोग हैं जिनको ज़रूरत है बट उनको इस स्कीम के बारे में पता ही नहीं है, तो उनके लिए क्या करेंगे आप? अल्पसंख्याक समाजातल्या मुलांनी जास्तीत जास्त शिकलं पाहिजे, समाजाच्या मुख्यधारेमध्ये आलं पाहिजे, याकरता या योजना आहेत. त्यामुळे
इंजिनिअरिंग, मेडिकल, MBA हे जेवढे प्रोफेशनल कॉलेजेस आहेत, या सगळ्या प्रोफेशनल कॉलेजेसमध्ये अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्याने जर प्रवेश घेतला तर त्याची 50% फी ही राज्य सरकारच्या वतीनं भरली जाईल. म्हणजे एकीकडे उरलेल्या 50% करता तो शैक्षणिक कर्ज घेऊ शकतो, त्याचा व्याज राज्य सरकार भरेल आणि 50% राज्य सरकारच्या वतीनं भरलं जाईल. अशा प्रकारची व्यवस्था केलेली है. और आप बहुत अच्छी बात आपने कही. मुझे ऐसा लगता है कि हम ज़रूर ज़्यादा से ज़्यादा हमारे जो अल्पसंख्यक भाई बहन हैं उन तक इस स्कीम को पहुंचाने का प्रयास करेंगे. और आप भी ये प्रयास कीजिए कि आप और आपके जितने दोस्त हैं उनके माध्यम से इसको पहुंचाने का प्रयास कीजिए. सरकार भी उसका प्रयास करेगी और हमारी भी ये इच्छा है कि ज़्यादा से ज़्यादा लोगों को इसका फ़ायदा मिलना चाहिए. हम ज़रूर विद्यार्थियों तक पहुंचकर इसकी इन्फॉर्मेशन उन तक ले जाएंगे. आदिवासी क्षेत्रातून 2 विद्यार्थिनी मुख्यमंत्र्यांना भेटायला आल्या होत्या. त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं, मी पालघर जिल्ह्यातून आली आहे. शहरात जशा शाळा असतात मोठमोठ्या, तशा माझ्या गावाकडच्या मैत्रिणींना, छोट्या मैत्रिणींना शिकायचं आहे इंग्रजी शाळेत, तर त्यासाठी तुम्ही काही गाईडन्स करा. आत्तापर्यंत काय व्हायचं की आपण विशेषतः आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळांमध्ये शिकवायचो. आश्रमशाळांमध्ये शिकणारे सगळे विद्यार्थी आदिवासी, ते दुर्गम भागामध्ये, तिथल्या अनेक वेळा सुविधांची कमतरता, शिक्षकांचं स्किल कमी, अशा अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागायचा. आणि म्हणून आपलं सरकार आल्यावर आपण हा विचार केला की आदिवासी विद्यार्थ्यांनी आश्रमशाळेतच का शिकावं, त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसोबतच का शिकावं, त्यांनी इतरांसोबत का शिकू नये, त्यांनी नामांकित शाळेत का शिकू नये. आणि म्हणून आपण निर्णय केला की दरवर्षी 25,000 आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित शाळांमध्ये आपण प्रवेश देऊ आणि त्यांचा पूर्ण खर्च राज्य सरकारच्या वतीनं देऊ. आणि आपण तशा नामांकित शाळा प्रत्येक जिल्ह्यातल्या शोधून काढल्या. पहिल्या वर्षी 25,000, दुसऱ्या वर्षी 27,000 आणि आता त्याहीपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आपण नामांकित शाळांमध्ये प्रवेश देतो. काही ठिकाणी तर 50-50 हजार रुपयाची त्यांची फी, म्हणजे राहणं खाणं सगळं, हा सगळा खर्च हा राज्य सरकारच्या वतीनं आपण देतो. आणि यातनं आदिवासी विद्यार्थी समाजातल्या इतर विद्यार्थ्यांसोबत शिकत असल्यामुळे एक जो सामाजिक बुजरेपणा आहे तो देखील दूर होईल. वेगवेगळ्या शहरांमध्ये ही त्यांची सोय झाल्यामुळे नवीन जे काही वातावरण आहे, नवीन शिक्षण आहे, शैक्षणिक धोरण आहे, या प्रत्येक गोष्टीचा त्यांना अनुभव येईल, त्याचा परिचय होईल आणि त्यातनं एक अतिशय चांगली आदिवासी पिढी आपण तयार करू शकू. या दृष्टीनं ही योजना आपण तयार केली आहे. त्यामुळे जेवढ्या, म्हणजे याला कुठलंही सिलिंग आम्ही ठेवलेलं नाही, जेवढी मुलं या ठिकाणी प्रवेश मागतील त्या सगळ्यांना आम्ही प्रवेश देणार आहोत. नमस्कार सर, माझे नाव कांचन अण्णा झोप आहे. मी पालघर येथून आलेले आणि मी आदिवासी आहे. माझा असा प्रश्न आहे की मला ज्या सोयीसुविधा भेटल्या आहेत आणि स्वयं योजनेची मला लाभार्थी मी आहे आणि त्याच्यामुळे मला माझ्या शिक्षणामध्ये तसाच इतरही खर्च माझा होत आहे, तसाच माझ्या इतर आदिवासी मित्रमैत्रिणींना याचा लाभ होईल का? नक्की होईल. आपण ही जी स्वयं योजना सुरू केली, मुळामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांकरता आपल्या हॉस्टेलची क्षमता कमी होती आणि दरवर्षी आदिवासी विद्यार्थी आंदोलन करायचे, कारण हॉस्टेलमध्ये जागा मिळायची नाही. आणि दुर्गम भागातून आलेल्या आदिवासी मुलांना शिक्षण सोडून द्यावं लागायचं, कारण शहरात त्यांचं नातेवाईक नाही, त्यांना राहायची व्यवस्था नाही आणि त्यांच्याजवळ पैसाही नाही. स्वयं योजनेच्या अंतर्गत या सर्व विद्यार्थ्यांना हॉस्टेल नसल्यामुळे शहरामध्ये खोली घेऊन राहण्याकरता, त्यांच्या जेवणाकरता, त्यांचा शैक्षणिक भत्ता, त्यांच्या पुस्तकांकरता आपण त्यांना अनुदान देणं सुरू केलं. आणि 25,000 लाभार्थी आता याचे आत्तापर्यंत झालेले आहेत. त्यामुळे जेवढे लोक, जेवढी मुलं, तुमचे जेवढे मित्रमैत्रिणी असतील त्या सगळ्यांना सांगा स्वयं योजनेचा त्यांनी जरूर लाभ घ्यावा आणि त्याच्या माध्यमातून त्यांना जे शिक्षण सोडावं लागत होतं आता ते सोडावं लागणार नाही. गरीबातला गरीब विद्यार्थीही शिकायला हवा, कारण तोच विद्यार्थी पुढे जाऊन या देशाचं, महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल करू शकतो. याआधी सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग होतं, त्यानुसार आता कलियुग आहे. पण या युगाला डिजिटल युग असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. लहानपणापासून वृद्धांपर्यंत आज सर्वच डिजिटल झालेत. आज शाळा कॉलेजही डिजिटल होत आहेत. याच विषयाला अनुसरून प्रताप भोसले यांनी ईमेलनी प्रश्न पाठवलाय. त्यांचा प्रश्न असा आहे, जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र योजना राबवित असताना आपण ग्रामीण महाराष्ट्रातील शाळा डिजिटल करणार आहात का आणि कशा प्रकारे?
आता ज्या शाळा आपण डिजिटल केल्या आहेत 44,000 यातल्या बहुतांश ग्रामीण भागातल्या आहेत आणि आता हळूहळू आम्ही कनेक्टिव्हिटी देखील नेतो. आपण नागपूर जिल्हा असा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये आता 100% ग्रामपंचायतींमध्ये कनेक्टिव्हिटी गेली, तिथल्या शाळा या ऑनलाईन डिजिटल होतील, काही ऑफलाईन डिजिटल आहेत. त्यामुळे 100% सगळ्या शाळा ग्रामीण भागातल्या या आम्ही डिजिटल करू. जवळजवळ 2018च्या डिसेंबरपर्यंत या प्रत्येक शाळेमध्ये ऑनलाईन कनेक्टिव्हिटी देखील आम्ही देऊ. त्या ठिकाणी पूर्णपणे आमचं फायबर ऑप्टिक पोचतं आहे, त्यातनं आम्ही तिथे कंप्लीट कनेक्टिव्हिटी देऊ. आणि मला असं वाटतं की एकदा ही जर कनेक्टिव्हिटी पोचली, आज जो काही आपण ऑनलाईन कोर्सवेअर दिलेला आहे त्याचा अतिशय चांगला आपल्याला जो काही रिस्पॉन्स आहे विद्यार्थ्यांकडनं तो अतिशय चांगला येतो आहे. आणि म्हणून निश्चितच शिक्षकही याला चांगला रिस्पॉन्स देत आहेत. आपल्याकडे 50,000 शिक्षकांनी टेक सॅव्ही स्वतःला घोषित केला आहे. आपण हे सांगितलं होतं की ज्या शिक्षकांचा टेक्नॉलॉजी संबंध आहे, ज्यांना मोबाईल हँडल करता येतो, ज्यांना टेक्नॉलॉजी हँडल करता येते, ज्यांना कम्प्युटर हँडल करता येतो, त्यांनी स्वतः घोषित करायचं की मी टेक सॅव्ही आहे. तर 50,000 शिक्षक आता आपले टेक सॅव्ही झाले आहेत. आणि त्यातनं टेक्नॉलॉजी आणि टेक सॅव्ही शिक्षक आणि त्यात आपलं प्रगत शैक्षणिक अभियान या तिघांचा संगम करून या शाळांमध्ये ज्ञान देण्याचा आपण प्रयत्न करू. आणि जे टेक सॅव्ही शिक्षक आहेत त्या टेक सॅव्ही शिक्षकांना देखील आपण प्रोत्साहित केलं होतं आणि इतके विविध प्रकारचे त्यांनी ॲप्स तयार केले आहेत. खरं म्हणजे आपल्याकडे यू हॅव टू इन्स्पायर पीपल. इन्स्पिरेशन इज समथिंग विच लॅक्स. आणि एकदा इन्स्पायर केलं तर आमच्या शिक्षकांमध्ये इतकी प्रचंड क्षमता आहे. म्हणजे जे शिक्षक ही टीकाही सहन करतात की फक्त पगार घेतात, आणि असेही शिक्षक आता आम्ही बघतो आहोत की ज्या शिक्षकांनी इतका आमूलाग्र बदल केलेला आहे आणि एकेका वर्षामध्ये शाळेचं चित्र ते बदलून टाकतात, त्याची गुणवत्ता बदलून टाकतात. त्यामुळे अशा प्रकारे अनेक शिक्षकांनी नवनवीन प्रयोग करून ते आम्हाला दिले आहेत. त्यातले जे चांगले प्रयोग आहेत ते इतर शाळांमध्ये नेण्याचा प्रयत्न आम्ही करतो. ज्ञानदानाचं पवित्र कार्य मानणाऱ्या सर्व गुरुवर्यांना आणि शिक्षकांना प्रणाम. स्टुडिओमध्ये हजर असलेले गगनदीप सिंग बेदी मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न विचारत आहेत. मेरा ये प्रश्न था कि जैसे बाहर के देशों में काफ़ी स्टूडेंट्स जैसे मेजर सब्जेक्ट्स और माइनर सब्जेक्ट्स ले सकते हैं. फॉर एग्जांपल अगर एक स्टूडेंट इंग्लिश में मेजर कर रहा है तो वो साथ ही साथ लॉ पढ़ सकता है. तो क्या ऐसी योजनाएं हैं जहाँ पे स्टूडेंट्स अपने हिसाब से सब्जेक्ट पढ़े, ना ही ऑर्थोडॉक्स सिलेबस फॉलो करे. और जैसे हम इंजीनियरिंग कर रहे हैं तो एवरी इंजीनियरिंग स्टूडेंट पर सेमेस्टर हमें हर सब्जेक्ट के लिए 250 पेजेस लिखने पड़ते हैं. एंड अकॉर्डिंगली वी हैव लाइक 4 subjects per semester, so that is around 1,000 pages, and for 8 semesters that is 8,000 pages. So the student has to write a lot, and the student does not have enough time to concentrate on extracurricular activities. So is there any way in which we can digitize all of that and stop making the student write everything? मूल रूप से अगर हम देखें तो नई सरकार केंद्र में आने के बाद, माननीय मोदी जी के सरकार आने के बाद उन्होंने चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टम तैयार की है. ये इसी प्रकार की सिस्टम है कि जिस सिस्टम में आप एक साथ दोनों तीनों चीज़ें कर सकते हो. और अभी तो आप फॉर्मल सिस्टम से बाहर निकल के इनफॉर्मल सिस्टम में जा सकते हो, इनफॉर्मल सिस्टम से फॉर्मल सिस्टम में आ सकते हो, एक समय 2 प्रकार के काम कर सकते हो. इस प्रकार की एक बड़ा फ्रेमवर्क चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टम ने तैयार किया हुआ है. अभी इसका फोकस मूल रूप से स्किल के ऊपर है, लेकिन मुझे लगता है कि इसको और स्फीयर्स में भी इस्तेमाल किया जा सकता है. तो आप ज़रूर उसका अभ्यास कीजिए. तो उसके माध्यम से जो पद्धति विदेशों में है उसी प्रकार की ये पद्धति है कि जिस पद्धति में हम लोग एक साथ दोनों तीनों चीज़ें कर सकते हैं. ये पहली बार देश में अभी केंद्र की सरकार ने इसको मान्यता दी है. और दूसरा आपने सवाल जो पूछा था वो एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ के बारे में बहुत पन्ने लिखने पड़ते हैं. तो ज़रूर इसका तो डिजिटाइजेशन हो जाना चाहिए. पर एक साथ में मुझे लगता है कि देखिए, थोड़ा सा मेरा विचार आपको ऑर्थोडॉक्स लगेगा, लेकिन मुझे लगता है कि लिखने की आदत नहीं छूटनी चाहिए. देखिए, भारतीयों में और आप अगर विदेश में जाओगे तो फ़र्क क्या है. तो आप किसी दुकान में चले जाते हो भारत के, तो पढ़ा लिखा हो चाहे नहीं हो, हिसाब पटापट करके आपको बता देता है. विदेश में बिना कैलकुलेटर के कर नहीं सकता वो. वहाँ के बच्चों को अगर आप कितना भी बड़ा गणित दे दो और बिना कैलकुलेटर के छुड़ाने को बोल दो तो नहीं छुड़ा सकते. हमारे बच्चे बिना कैलकुलेटर के भी कर लेते हैं. तो ये जो लिखने की आदत है, ये जो गणित की आदत है दिमाग में, हम आधुनिक तंत्रज्ञान को ज़रूर अपनाएं, लेकिन ये आदत है, पढ़ने की आदत छूट जा रही है.
देखिए, पढ़ने की आदत इतनी महत्वपूर्ण है। अभी लोग रिसर्च की जगह गूगल का इस्तेमाल करते हैं, तो रिसर्च करते समय हम इतनी सारी चीज़ें पढ़ते थे, उससे हमारे ज्ञान में जो बढ़ोतरी होती थी। तो मुझे लगता है इसका एक स्वर्ण मध्य हमने ढूंढना चाहिए। तो ज़रूर आपने जो कहा है इसमें डिजिटाइजेशन होना चाहिए, वो ज़रूर करेंगे, लेकिन साथ में थोड़ी लिखने की आदत भी रहे, ये भी ध्यान में रखेंगे। पाया कणखर असला की इमारत वर्षानुवर्ष भक्कम राहते. वाचन आणि लिखाण हा भारतीय शिक्षण पद्धतीचा पाया आहे आणि हा पाया कणखर राहण्यासाठी मेहनत ही घ्यायलाच हवी. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण विषयावरच्या या पहिल्या भागात आपणाला पडणाऱ्या शंकांचं निरसन केलं. पुढील भागातही पुन्हा भेटूयात शिक्षण व्यवस्थेवरील आणखी काही प्रश्न घेऊन, आणि हे सगळे प्रश्न विचारूयात थेट आपल्या मुख्यमंत्र्यांना, कारण प्रश्न अजून संपलेले नाहीत, मग उत्तरही आहेतच ना. देवेंद्र फडणवीस म्हणतायत मी मुख्यमंत्री बोलतोय. भेटूया याच वेळी याच ठिकाणी स्पष्ट, निर्भीड आणि प्रामाणिक उत्तर ऐकण्यासाठी. नमस्कार.